बुलढाण्यात 9वी शिकणाऱ्या 14 वर्षीय प्रज्वल पाटील याने स्वतः पुस्तक लिहून ते प्रकाशित केलंय। या पुस्तकाचा दिल्ली येथे भारत सरकारद्वारे आयोजित 1 फेब्रुवारीपासून होणाऱ्या जागतिक पुस्तक मेळाव्यात समावेश करण्यात आलाय। चिखली शहरात राहणाऱ्या 14 वर्षीय प्रज्वल प्रकाश पाटील याला पहिल्यापासूनच पुस्तक वाचण्याची आवड असल्याने त्याने आपल्या शालेय अभ्यासक्रमासोबतच विविध धर्मग्रंथ, कादंबऱ्या, ऐतिहासिक पुस्तके आणि इतर पुस्तकांचं वाचन केलं। त्यानंतर त्याला लिहिण्याचीही आवड निर्माण झाली आणि त्यानं व्हिक्टरीज हिडन डिफीट अर्थात विजयात दडलेला पराभव हे पुस्तक लिहून प्रकाशित केलंय। 1 फेब्रुवारीपासून भारत मंडपम दिल्ली येथे भारत सरकारद्वारा आयोजित जागतिक पुस्तक मेळाव्यात प्रज्वलच्या पुस्तकाचा समावेश करण्यात आलाय। आपल्या मुलांना अभ्यास करावा, चांगले गुण मिळवावं यासाठी अनेक पालक आपल्या मुलांकडे आग्रह धरतात, तर दुसरीकडे अनेक मुलं सोशल मीडियाच्या आहारी गेले आहे। असे असताना आपल्या मुलांना एवढ्या कमी वयात पुस्तक लिहावं आणि त्याच्या पहिल्याच पुस्तकाचा जागतिक पुस्तक मेळाव्यात समावेश झाला याचा प्रज्वलच्या आई वडिलांनाही मोठा अभिमान आणि कौतुक वाटत आहे। सोशल मीडिया आणि रील्सच्या जमान्यात पुस्तक वाचण्याची सवय कमी झाली आहे, मात्र प्रज्वलने कमी वयात वाचन करून लिहिलेले पुस्तक हे इतर मुलांसाठी निश्चितच आदर्श ठरणार आहे। विदर्भ लोक न्यूज मुख्य संपादक संतोष कुलते, बुलढाणा। काय तुझं नाव आहे, तू तरगा शिकतो आणि तू पुस्तक लिहिल्याची माहिती आहे, कुठल्या भाषेतलं हे पुस्तक आहे, काय याचं शीर्षक आहे? मी प्रज्वल प्रकाश पाटील, वर्ग 9वी मध्ये शिकतोय। तर मी आता नुकतंच लिहिलेलं पुस्तक आहे व्हिक्टरीज हिडन डिफीट। हे पुस्तक मी इंग्रजी भाषेत लिहिलेलं आहे। याच्या शीर्षकाचा मराठीत अर्थ असा होतो की विजयात दडलेला पराभव। आणि या पुस्तकाचा सारांश सांगायचं जर झाला तर हे एका अशा व्यक्तीबद्दल लिहिलेलं आहे जो त्याच्या अहंकारामुळे पराभव त्याला भेटलेला आहे। या पुस्तकाला आता दिल्ली या ठिकाणच्या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे। कुठलं हे प्रदर्शन आहे, कुठल्या संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलं, याची प्रक्रिया कशी पार पडली? तर हे जे प्रोग्राम होणार आहे आता हे दिल्लीच्या भारत मंडपम मध्ये होणार आहे आणि हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नॅशनल बुक ट्रस्ट यांच्याकडून आयोजित केल्या जात आहे। याच्याबद्दल याची प्रक्रिया अशी होती की सर्वात पहिले मला लिटरेचर टाइम्स यांनी माझ्याकडे संवाद साधला आणि माझ्याकडून पुस्तक प्रदर्शनीमध्ये होणारे जे पुस्तक आहेत ते त्यांनी माझ्याकडून मागवले आणि तिकडे आता ते प्रदर्शित होणार आहेत 1 फेब्रुवारीला। मी दीपिका प्रकाश पाटील, प्रज्वल पाटीलची मम्मी आहे आणि माझा मुलगा प्रज्वल हा 9वी मध्ये शिकत असून त्याने लहान वयामध्ये त्याचं स्वतःच्या विचारांचे किंवा वेगवेगळ्या पुस्तकातून ज्ञान घेऊन त्यांनी त्याचं स्वतःचं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे। आणि आज ते पुस्तक 1 तारखेला दिल्ली येथे होणाऱ्या जागतिक पुस्तक मेळाव्यामध्ये त्या पुस्तकाची त्याच्या निवड झालेली आहे। त्यामुळे त्याच्या पुस्तकाबद्दल किंवा त्याच्या या कौतुकाबद्दल आम्हाला त्याचा खूप अभिमान वाटतो। आजकालची मुलं ही फक्त टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप यामध्ये बिझी असतात आणि त्यांना प्रत्येक वेळेस अभ्यास कर ह्या गोष्टी सांगाव्या लागतात। तसं माझ्या मुलाला कधी मला तू अभ्यास कर किंवा तुला हे बनायचं ते बनायचं हा विषय मला कधीच सांगायची गरज पडलेली नाहीये। स्वतःच्या पूर्ण पुस्तकांचं त्याला भरपूर ज्ञान आहे। स्वतः 30 ते 32 पुस्तकांचं त्याचं वाचन झालेलं आहे। वेगवेगळ्या धर्मांची पुस्तकं त्यांनी वाचलेली आहेत। त्यानंतर वेगवेगळ्या ऐतिहासिक गोष्टी त्यांनी वाचलेल्या आहेत। त्या सर्व वाचन झाल्यानंतर त्याने स्वतःचं पुस्तक हे प्रकाशित केलेलं आहे आणि एवढ्या मोठ्या दिल्ली सारख्या ठिकाणी जागतिक लेवलला जे मेळावा होणार आहे, पुस्तक मेळावा होणार आहे, त्यामध्ये त्याचं पुस्तक ठेवलं। एक तर लहान वयामध्ये त्यांनी त्याचं स्वतःचं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे, याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो। विदर्भासह महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण देशभरातील राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, ऐतिहासिक, कृषी विषयक, गुन्हेगारी संदर्भातील तसेच मनोरंजनात्मक व सिनेसृष्टीतील महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी विदर्भ लोक न्यूज चॅनलला आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बातम्या किंवा जाहिरातीसाठी संपर्क करा।